ओशो एक महोत्सव. शुक्रवार 29 डिसेंबर 1995 या दिवशी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात एक अत्यंत कलात्मक सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात मराठी साहित्यसृष्टीतील 3 नामवंत प्रतिभावंत अशा वक्त्यांची व्याख्यानं झाली. सर्वश्री वपू काळे, मंगेश पाडगावकर व प्राचार्य शिवाजीराव भोसले हेच हे 3 वक्ते. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी दिलेलं हे व्याख्यान. ओशोंचे सर्व ग्रंथ मी वाचले नाहीत आणि मला ते फारसे कळले नाहीत याची प्रांजल कबुली मी यापूर्वीच दिली आहे. पण ही 2 भाषणं ऐकल्यानंतर परवापर्यंत मला थोडेफार कळलेले ओशो एकदम कळेनासे झाले आहेत. कारण शेवटी कळणारा श्रेष्ठ आहे आणि कळून घेण्यासारखं कळणाऱ्या व्यतिरिक्त काही नाही हे कळल्यानंतर ओशो सुद्धा उरत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून साक्षात ओशोंचा निराश करणारी ही प्रभावी भाषणं ऐकल्यानंतर असं वाटलं की आता सारेच ओशोमय झाले, सांगण्यासारखं काही उरलंही नाही. पण बसलेल्या माणसांना आसनाचा मोह इतका पडतो की आपण हे सोडलं तर ते कोणीतरी पुन्हा आणि त्यामुळं माणसं जागेवरती बसून राहतात. आम्ही म्हणतो ती खिळून राहिली. प्रत्यक्षामध्ये त्यांची दशा त्यांनाच माहीत असते. जर परतीचा तर लोकांना वेध लागलेला असतो, प्रत्येकाच्या मर्यादा प्रत्येकाला कळलेल्या असतात आणि ज्यांनी साठी ओलांडली त्यांच्या मनामध्ये देहधर्माचा जप सुरू असतो. अशा वेळी ओशोंसारखं प्रांजल होणं हे अधिक चांगलं असं मला वाटतं. एका वेळी अशी 2-3 भाषणं सलगपणे न ठेवता अंतरानं ती ठेवणं अधिक न्यायाचं होईल. एकतर त्यामुळं श्रवण भक्ती भंग पावणार नाही आणि श्रवणशक्ती उरेल असा दुहेरी फायदा होईल. अर्थात मी ओशो थोडाफार वाचल्यामुळंच हे निर्भयतेनं सांगतो आहे, नाहीतर संयोजकांना काय वाटेल हे याचा विचार मी करीत राहिलो तर मला काय वाटतं याविषयी मला विचारच करता येणार नाही. पण मग पुन्हा मनात विचार येतो तो असा की जसं मला काही वाटतं तसं इतरांनाही काही वाटतं. त्या इतरांना काय वाटतं याचा विचार न करणारं वाटणं जर माझ्या वाट्याला आलं तर इतरांचं वाटणं वाया जाईल. शेवटी वाटण्याला तरी अर्थ काय. तेव्हा वाटणं हे जसं तुमचं जसं माझं तसं आपणा सर्वांचं असतं आणि हे सर्वांना सांगावं असं ज्याला वाटलं तो सांगतच राहिला आणि त्यातून एक ओशो आकाराला आला असं म्हणायला काही हरकत नाही. ओशो हे तसे तत्वज्ञान या विषयाचे विद्यार्थी होते, पण तत्ववेत्याची मनोवृत्ती घेऊन मला वाटतं ते जन्माला आले होते. कोणीतरी त्यांचा एक शेजारी होता, मित्र असेल किंवा भक्त असेल, चाहता असेल किंवा अज्ञात व्यक्ती असेल. तो रोज सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास भजनपूजन करत असे, टाहो फोडून देवाला हाक मारत असे. त्याची ही भावभक्ती पाहिल्यानंतर कोड्यामध्ये पडलेल्या ओशोंना असं वाटलं, लहानपणची गोष्ट आहे, की याच्या भक्तीची परीक्षा घ्यावी. म्हणून 4 सुदृढ मित्रांच्या मदतीनं ज्या कॉटवर हा झोपतो ती कॉट उचलून या बालाजीची त्यांनी एका विहिरीच्या काठावरती ठेवली. मध्येच याला जाग आली. त्यानं पाहिलं तो जवळ विहीर आहे. तेव्हा तो दचकून उठला, ओरडत सुटला. मग हा मुलगा तिथे गेला आणि म्हणाला, अरे रोज 6 तास प्रार्थना करतोस, तुझा देव तुझ्या उपयोगी पडत नाही, कशाला टाहो फोडतोस. त्यापेक्षा सपाटीवरती आपला गाढ झोपी जात जा, देवाचं नाव शक्यतो घेऊच नकोस. यामध्ये थोडासा खट्याळपणाचा भाग आहे, पण वृत्ती संशोधकाची आहे. आणि आयुष्यभर त्यांनी अनेक प्रयोग केले. ते तत्वज्ञान या विषयाचे विद्यार्थी होते, प्राध्यापक होते. पुढे ते प्राध्यापक राहिले नाहीत. आम्हा प्राध्यापकांना जन्मभर हा व्यवसाय करून जे कळलं नाही ते त्यांना 9 वर्षांनंतर का होईना कळलं की वर्गामध्ये एकसारखं तेच ते सांगण्यामध्ये काय विशेष आहे. त्यापेक्षा बाहेर जावं, अनेकांशी संवाद साधावा, त्यांच्याकडूनही काही रहस्य जाणून घ्यावीत आणि मनापासून बोलावं. वर्षभर ठराविक विद्यार्थ्यांचे विशिष्ट पद्धतीनं हाल करण्यामध्ये कोणाचीही मुक्ती नाही हे त्यांना कळलं. मला असं वाटतं की प्राध्यापक होण्यासाठी धडपडावं असं यामध्ये काही आहे, पण प्राध्यापक झाल्यानंतर प्राध्यापक राहावं असं वाटणं यामध्ये माणसाची अधोगती आहे. कारण आयुष्यामध्ये बरंच काही होण्याची शक्यता असूनही आपण एकच एक गोष्ट होऊन बसतो, म्हणजे बाकीच्यांचं होणं वाया जातं असं तर आपल्याला म्हणायचं नसतं. त्या माणसाला ज्या ज्या क्षणी जे जे होता येईल ते त्यानं होत राहावं, आनंदानं मात्र ते व्हावं असं वाटणारे मोकळ्या मनाचे असे विचारवंत म्हणून मी ओशोंकडे पाहतो.
मग एखादं लहान मूल असावं आणि त्याच्या मनोवृत्ती बदलत असाव्यात, पण प्रत्येक वेळी त्याला आनंद व्हावा आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपणाला बरं वाटावं. आणि आई, देव म्हणजे काय तर मंगेशा पोटभर जेवलास म्हणजे देव मला पावतो असं म्हणणारी आजी मंगेशाला पावली म्हणून मंगेशाची कविता फुलत राहिली हे त्या मंगेशाला माहिती नसेल. त्याच प्रेमाविषयी बरोबर रजनीशांनी सांगितलं की प्रेम ही मोठी शक्ती आहे. नातवंडावर प्रेम करणारी आजी या नावाची संस्था या भूतलावरती आहे. तोपर्यंत परमेश्वराला सुद्धा कोणाच्या पंखाखाली लपावं या प्रश्नाचं उत्तर सापडल्याचा आनंद सतत मिळत राहील असं म्हणतात. आनंदानं जगा, बंधनामध्ये असे जखडून घेऊ नका आणि उत्स्फूर्तपणे ज्या ज्या प्रतिक्रिया तुमच्या हातून घडतील त्या घडू द्या. एवढंच खरं त्यांना सांगायचं होतं. एवढं सांगून जर ते गप्प बसले असते तर कदाचित त्यांना अनुयायी भेटले नसते. आम्हा प्राध्यापकांची सुद्धा तीच अडचण आहे की विषयाची व्याप्ती आणि मर्यादा आम्ही कदाचित पहिल्या 5-6 तासामध्ये सांगू शकू, परंतु वर्षाचं वेतन घ्यायचं म्हणजे मग वर्षभर बोलती राहावं लागतं. त्या सूत्रमय पद्धतीनं सुद्धा त्यांचे सगळे विचार काही त्यांचे शब्द उसनवारीनं घेऊन सांगता येतील. एक सूत्र असं म्हणताय की ऍक्ट बट डू नॉट रिॲक्ट, की तुमचं माझं वागणं हे आपलं वागणं नसतं तर दुसऱ्याला अनुलक्षून आपण केलेल्या त्या प्रतिक्रिया असतात. आपली भूक आपणाला लागते तेव्हा आपण खातो ते अन्न ही आपली क्रिया असते, परंतु दुसऱ्यांना आग्रहास्तव बोलावल्यानंतर 2 दिवस उपाशीरून आपण जे जातो ती आपली प्रतिक्रिया असते. त्या प्रतिक्रियेपेक्षा क्रिया श्रेष्ठ आहे हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून शेवटी माणसाला आयुष्यामध्ये आनंदानं खरं वागता आलं पाहिजे. जगात ग्रंथ अनेक असतील, वाटलं तर वाचावेत, अन्यथा ते अंतरावर ठेवावेत. वाचलेच पाहिजेत असं नाही. श्वास घ्यावा हे माणसाला वाचन केल्यामुळं समजतं असं नाही. तहानेच्या वेळी पाणी प्यावं हे सुद्धा कोणाचं प्रवचन ऐकून कळतं असं नाही. मग शेवटी ज्याला कळायचं असेल त्याला कळतं म्हणूनच कळतं, आणि ज्याला कळत नसेल त्याला वाचूनही कळत नाही. शेवटी आपणाला वाचून कळेन असं झालं म्हणजे हाच उद्योग आपण करावा आणि इतरांच्या वाट्याला हेच दुःख यावं म्हणून बरीच मंडळी प्राध्यापक होतात. त्यांच्यापैकी कदाचित मी एक असण्याची दाट शक्यता आहे. पण रजनीशांना 9 वर्ष प्राध्यापक राहू दिलं हे सुद्धा विशेष मानावं लागेल. कारण प्रत्येक तासाला एक विषय ते समजावून देत, तेव्हा सुरुवातीला तो विषय नीट समजावून देत आणि मग उरलेल्या उत्तरार्थामध्ये त्यामधल्या त्रुटी ते सांगत असत. म्हणजे सुरुवातीला अरिस्टॉटल कसा होता हे ते सांगायचे, त्याचं मोठेपण समजावून द्यायचे आणि त्यानंतर तो कुठे अपुरा पडला हे सांगायचे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडायचे की या तासाचा पूर्वार्ध विचारात घ्यायचा की उत्तरार्ध. तर त्यामुळं बऱ्याच वेळा प्राचार्यांना सुद्धा चिंता वाटायची की या माणसाची नियुक्ती नेमकी आपण कशासाठी केलेली आहे. पण जीवन हे असं असतं हे खरं आहे, पण तरी मला असं वाटतं की कुठेतरी आखीवपणा रेखीवपणा हा होता, अंतर्यामी होता आणि त्यामुळं एक विचारसरिता वाहत होती. पण ते उत्तम समीक्षक होते. जसे वपू पाळे आणि आमचे पडगावकर दोघेही निर्भयपणेच तसे बोलले. त्यांच्या माझ्यापेक्षाही रजनीश अधिक निर्भय होते. कुठेतरी महात्माजींच्या संदर्भात ते म्हणून गेले होते की महात्माजींनी आम्हाला अनेक शतकं मागे नेलं, आम्हाला मागासलेपणाची दीक्षा दिली, गरिबीवरती प्रेम करायला शिकवलं आणि श्रीमंतीचं स्वप्न हिरावून घेतलं. आमच्या हातामध्ये चरखा दिला आणि समोरचं यंत्र नजरेआड केलं. शेवटी गांधीजींनी आम्हाला ऐश्वर्याच्या ऐवजी दारिद्र्याचा मार्ग दाखवला. असं रजनीश जेव्हा म्हणाले तेव्हा लोकांना काय वाटलं असेल याची आपण कल्पना करा. पण ते जे म्हणत होते त्यातलं बरंचसं खरं होतं. राहणी साधी असावी, पण किती साधी असावी, म्हणजे शेवटी राहणीच नसावी असं म्हणणे किती साधी असावी का. तर हा एक असा समीक्षक होता आणि त्यामुळं त्यांच्या वाट्याला अप्रियता आली. विचारवंतांच्या जगात ते का राहू शकले नाहीत याचं कारण असं की या प्रकारचे विचारवंत हे विचार ऐकल्यानंतर खरं कष्टी होतात. मदर टेरेसांना नोबेल पारितोषिक मिळालं असेल, जगानं त्यांचा जय जयकार केला असेल. रजनीशांनी एवढंच सांगितलं की सारखं त्या अजाण अर्भकांविषयी या बाई का बोलतायत. जन्मायला येईल त्या बालकाचं त्यांना कौतुक आहे, कारण कदाचित त्या बालकांचं धर्मांतर घडवून आपला धर्म समृद्ध करण्याचा विचारही त्यांच्या मनात नसेल. कशावरून हे बोलायचं काम त्यांनीच करावं. त्यामुळे दिलेलं पारितोषिक हिरावून घेणं काही शक्य नाही, पण त्यांनी ते करून दाखवलं. अर्थात ते बरोबर की चूक हा प्रश्नच उद्भवत नाही की जगात अनेक प्रश्न आहेत, प्रौढांचे प्रश्न आहेत, वृद्धांचे प्रश्न आहेत.
हे सगळे सोडायचे आणि फक्त कुठेतरी फेकून दिलेली मुलं गोळा करत राहायची. परंतु मुळात ज्यांनी आपल्या आयुष्याचा एक आकार दिलेला आहे त्या माणसांचे काही प्रश्न आहेत की नाही तेही जाणून घ्यावेत. हा फटकळपणा जो होता तो मला वाटतं तो कदाचित त्यांना भोवला.